अमावास्येला हा एक उपाय करा, दुप्पट लाभ मिळेल. चमत्कारिक उपाय. नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. हा एक खूपच खास आहे उपाय, कारण आज मी तुम्हाला मौनी अमावास्येचा एक अत्यंत शक्तिशाली उपाय सांगणार आहे. घरातील दारिद्र्य निघून जाते, लक्ष्मी स्थिर होते, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दुप्पट लाभ मिळतो. हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक लोकांनी अनुभव घेऊन मला मेसेज केले आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक गुप्त मंत्र सांगणार आहे. मौनी अमावास्या म्हणजे काय? मौनी अमावास्या म्हणजे मौन पाळण्याची अमावास्या. मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याचा दिवस आणि पितृदेव व लक्ष्मी कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम दिवस. या दिवशी केलेला छोटासा उपायही दुप्पट, चौपट, दहापट फळ देतोच. शास्त्रात सांगितले आहे, मौनी अमावास्येला केलेले दान, जप, पूजा जन्मोजन्मी पुण्य देते. आज लोक का त्रासात आहेत? आज अनेकांच्या जीवनात पैसा टिकत नाही, कर्ज वाढत जाते, घरामध्ये सतत भांडणे, ताणतणाव दिसतो, नोकरी व्यवसाय अडखळतो, केलेली मेहनत फळ देत नाही. याचं मुख्य कारण आहे पितृदोष, लक्ष्मी दोष आणि नकारात्मक ऊर्जा. आणि यासाठीच हा उपाय उपयोगी खूपच आहे. तो एक अत्यंत शक्तिशाली उपाय कोणता? हा उपाय मौनी अमावास्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करा. लागणारी सामग्री गहू किंवा तांदूळ 1 वाटी, गूळ थोडासा, काळे तीळ 1 चमचा, पाणी तांब्यामध्ये, दिवा तूप किंवा तेलाचा लावा, श्री स्वामी समर्थ किंवा विष्णू देवाचा फोटो ठेवा. उपाय करण्याची पद्धत. सकाळी लवकर उठा आणि अंघोळ करा. स्वच्छ कपडे घाला, शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे कपडे घाला. देवासमोर दिवा लावा. तांब्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात गहू किंवा तांदूळ, गूळ आणि काळे तीळ टाका. आता हात जोडून मनातले मनात म्हणा, माझ्या घरातील सर्व अडचणी, दारिद्र्य, पितृदोष, कर्ज, रोग सर्व दूर करा आणि माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी नांदू द्या. हे पाणी झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात सोडा. याच उपायाने काय होईल? हा उपाय केल्यावर पितृदोष शांत होतो, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते, लक्ष्मी प्रसन्न होते, अडकलेले पैसे मिळतात, व्यवसाय नोकरीत प्रगती होते, घरात शांतता येते, मुलांचे भविष्य उजळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय मौनी अमावास्येला केल्याने याचा परिणाम दुप्पट मिळतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मौन का पाळायचं? मौनी अमावास्येला शक्य असेल तर कमीत कमी 1 ते 2 तास मौन पाळा, कारण मौन हेच सर्वात मोठे तप आहे. मौन पाळल्याने मन शांत होतं, विचार शुद्ध होतात, देव लवकर प्रसन्न होतो. अजून एक लहान पण चमत्कारिक उपाय. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. दिवा लावताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय 21 वेळा. याने पितृ शांत होतात, घरात सुख वाढते, संकट दूर होतात. आता सांगते तो गुप्त मंत्र. हा मंत्र मौनी अमावास्येला 108 वेळा जप करा. ओम श्री ही क्ली महालक्ष्मीये नमः. हा मंत्र लक्ष्मी आकर्षित करतो, पैसा वाढवतो, नशीब बदलतो, अचानक चमत्कार घडवतो. एक कथा सांगायची झाली. एक बहीण मेसेज करत म्हणाली, मी हा उपाय केला, माझ्या नवऱ्याला अडकलेले पैसे 15 दिवसात मिळाले, घरात खूप शांतता आली, खरंच चमत्कार झाला. म्हणूनच मी म्हणते, श्रद्धेने करा, अनुभव नक्कीच येईल.
मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मनातली इच्छा नक्कीच लिहा. मी मनापासून तुमच्यासाठी प्रार्थना करेन. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.